तर पुण्यामधील अजून एक उद्योग गुजरातच्या वाटेवर आहे का हा सवाल उपस्थित होतोय। क्रेन कंपनी गुजरातला जाण्याच्या तयारीमध्ये आहे। 400 कामगारांवरती बेरोजगारीची परिस्थिती ओढवू शकते। महाराष्ट्रामधून अजून एक उद्योग हा गुजरातला जात आहे। मुळशी तालुक्यामधील धनवेवाडीची क्रेन कंपनी ही रस्ता नसल्याच्या कारणास्तव प्रकल्प बंद करून गुजरातला स्थलांतरित होतीये अशी चर्चा सुरू झाली आहे। या कंपनीमध्ये 400 कामगारांवर बेरोजगारीची परिस्थिती निर्माण होणार आहे। पुणे पोर्ट दरम्यान धनवेवाडी रस्त्यावरती युनायटेड क्रेन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे। ती 12 वर्ष या ठिकाणी आहे। मात्र सध्या या ठिकाणी असलेल्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे। कंपनीमध्ये अवजड अशी क्रेन बनवली जातात, त्यामुळे रस्त्यावरून कंपनीमध्ये मोटर ट्रक किंवा कंटेनर येऊ शकत नाही। काही गेल्या दिवसापासून आमच्या कानावरती असं येत आहे की मॅनेजमेंट करून की कंपनीचं स्थलांतर होणार आहे। त्याचं कारण मेन म्हणजे रस्त्याचा प्रॉब्लेम आहे। तर त्या रस्त्याच्या प्रॉब्लेमसाठी जर एवढी मोठी कंपनी इथून स्थलांतरित होत असेल तर एवढ्या 400 कामगार आणि त्यांच्यावर डिपेंड राहणारे हजार लोक त्यांच्या आयुष्याचा एक प्रश्नच आहे। प्रश्न आमचा असा आहे की ही कंपनी दारोलीमधून गेली नाही पाहिजे, तिथं रस्त्याचं काम व्यवस्थित झालं पाहिजे। ह्याच्या कंपनीवर हजारो लोक अवलंबून आहेत आणि त्या कंपनीवर आणखीन आम्हीच नाही तर आमचे मुलं बाळ नातेवाईक सर्व काही इथं कंपनीच्या आजूबाजूला आम्ही राहतो। एवढ्या लांब जाऊन आम्हाला तिथं आईवडिलांचं आजारपण पुढं हे प्रश्न कसं सोडवणार आम्ही।